नमस्कार, मी राजन सावंत, मुंबई लालबाग येथे राहतो। आज या ठिकाणी आपले विकास गानबोटे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंतची जी कार्यशाळा होती वास्तुशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही मुंबईवरून आलो। सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा माझ्याकडून की सरांची एक ऍड माझ्या व्हॉट्सअपच्या एका ग्रुपला आली होती। त्या ग्रुपला आल्याच्या नंतर वास्तुशास्त्र म्हटल्याच्या नंतर म्हटलं बघू तरी, कारण सगळ्यांनाच वास्तुशास्त्रामध्ये इंटरेस्ट असतो, पण शक्यतो माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या मताप्रमाणे मला असं वाटलं की आपलं घर पण वास्तुशास्त्रानुसार असावं, तर एक मार्गदर्शन मिळावं म्हणून मी व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचला आणि सरांशी कॉन्टॅक्टमध्ये आलो। आणि सरांचे फ्री लेक्चर्स वगैरे होते, पण महत्वाचं म्हणजे मी फ्री लेक्चरपेक्षा त्यांच्याशी जे बोललो ना, त्या बोलण्यातच मी ऍडमिशन माझं फिक्स केलं। आणि सरांशी बोलल्याच्या नंतर मला असं वाटलं की ही व्यक्ती काहीतरी देणारी आहे, घेणारी नाही। कारण आजकाल जर पाहायला गेलं तर देणारे फार कमी असतात, घेणारे भरपूर असतात। पण ज्याला मी त्यांच्याशी बोललो त्याला माझ्या लक्षात आलं की जर ह्या व्यक्तीकडे जर एवढं ज्ञान आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळेल आणि त्याच्या अनुषंगाने मला फायदा होईल। अशा अनुषंगाने मी ऍडमिशन सरांना सांगितलं की मी ऍडमिशन घेईन, पण माझ्या सोयीनुसार। कारण असं होतं की मला मुंबईतलं माझं घर रिडेव्हलपमेंटला असल्यामुळे ते खाली करायचं होतं आणि मला दुसरं घर मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नव्हतो। सरांनी सांगितलं की कमीत कमी 5 विद्यार्थी तरी हवेत तरच मी घेऊ शकतो। मी म्हटलं सर 5 विद्यार्थी काय शोधायला काय, मी तर जाणार नाही, तुम्हीच असाल, तुम्ही वर्ग चालू करा, मी येईन। मग त्यानंतर सरांनीच ती अरेंजमेंट केली आणि या ठिकाणी आज आपले मित्र वैद्य अभिजित वैद्य यांनी त्यांची ती व्यवस्था केली। त्यांनाही मी ओळखत नव्हतो, सरांनीच त्यांना कॉन्टॅक्टचा माझा नंबर दिला आणि अभिजित सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं। त्यांनाही मी ओळखत नव्हतो, मलाही ते ओळखत नव्हते, पण माध्यम मात्र शेवटी कुठलंही एखादं शिक्षण घ्यायचं झालं तर त्याला गुरु लागतो। आणि असं मी म्हणतो की परमेश्वराने ही गाठ बांधून दिली आणि तो असा अनुसंधान तिघांमधलं आमच्या एवढं जमलं की सरांचं कुठलंही लेक्चर मी ऐकलेलं नाही, कुठलाही त्यांचा वास्तूचा किंवा इतर कोणते कोर्सेस केलेले नाहीत, पण मी त्यांच्यावरती जे काय बोलणं होतं त्याच्यावरतीच मी ट्रस्ट केला, विश्वास ठेवला आणि म्हटलं की आपण चला करायचंच आहे। आता वास्तुशास्त्र करायचा उद्देश माझा सगळ्यात महत्वाचा असा होता की बऱ्याच जणांकडून वास्तुशास्त्र ऐकलं होतं, पाहिलं होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण आपल्या स्वतःला जर काय करायचं, जर आपण इतरांची घरं नंतर रिपेअर करू, पण पहिलं स्वतःचं तर काय। मी असं होतं की ज्या वेळेला आपण घर बदलतो म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून माझा स्वतःचा अनुभव येतो, त्याला सर्वात पहिला प्रश्न असतो की घर कोणत्या दिशेचं असायला, कारण दिशांचा मारा एवढा वास्तुशास्त्रामध्ये झालेला आहे की प्रत्येक जण आपापले व्हिडिओ काढतो, टाकताना सांगतो असं घर करा, तसं घर पाहिजे, असं आहे, पण आपल्याला नक्की माहिती मिळत नाही की ते घर कसं असावं आणि कोणत्या पद्धतीतलं असावं। पण मी म्हटलं कसं आहे, व्यक्ती दिसायला एकदम साधी आहे आणि माझं एक स्वतःचं म्हणणं आहे, जिथे डाम डौल वगैरे दिसे, जास्त काय दिसतं ना तिथे लोक फसतात। आणि मला कुठेही हे करून फसायचं नव्हतं की म्हटलं व्यक्ती जरी अशी साधी दिसली असती तरी याच्याकडे ज्ञानाच्या बोलण्याच्या माध्यमातून सरस्वती नांदतीये त्यांच्या जिभेवरती, त्यामुळे म्हटलं इथे नक्कीच काहीतरी आपल्याला मिळेल। कारण माझे अगोदरचे जे माझे स्वतःचे गुरु आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की राजन एक लक्षात ठेव, कुठेही गेलास तरी आपण ज्ञानाची मोठी अपेक्षा करायची नाही, पण त्या याच्यातून आपल्याला एक चमचाभर जरी मिळालं तरी आपल्यासाठी भरपूर झालं। आणि मी तर म्हणतो हे चमचापेक्षा ते काय म्हणतो ना, असा मोठा चमचा आम्हाला सरांनी दिला। वास्तुशास्त्रा संबंधीच्या बेसिक ज्या गोष्टी होत्या, म्हणजे कधी कधी आपण पुस्तकं वाचतो, इतर काही गोष्टी असतो, चर्चा करतो, त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात, पण शेवटी तुम्हाला कळणं आणि गुरुकडून ज्ञान घेणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे की त्या निमित्ताने मला वास्तुशास्त्रातले गुरु हे मला मिळाले, लाभलेत आणि त्यांच्या अनुषंगाने आज आमचं मुंबईतून बारामती येथे येणं
हे काय कुठलं ठरवलेलं नव्हतं. आम्ही सरांना, मी तर सरांबरोबर बोललेलो पण नाही, फक्त ऍडमिशन घेतो हे मी फक्त वैद्य सरांना सांगितलं. आणि माझं वैद्य सर, कारण ज्या वेळेला सरांनी त्यांना माझा नंबर दिला तर मी हेही म्हटलं की ज्याला एखादी व्यक्ती आपला नंबर देते आणि त्यांना सांगते की हे येणारे आहेत, म्हणजे त्यांचा सुद्धा माझ्यावरती किती विश्वास आहे बघा, की त्यांनी खात्रीने सांगितलं की तुम्ही यांच्याशी संपर्कात राहा, हे येतील म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मी वैद्य सरांना सांगितलं की मी येतोय, पण म्हटलं एक आहे की बाबा 15 डिसेंबरच्या नंतर येईल, त्याच्या अगोदर असेल तर मला काही शक्य होणार नाही. आणि शेवटी नियतीच्या मनात जे होतं तेच नियतीने घडवलं. आणि जे आम्हाला वास्तुशास्त्राचा हा जो 5 दिवसाचा कोर्स होता हा यशस्वीरित्या सरांनी आमच्याकडून करून घेतला. आम्ही यशस्वी नाही केला, सरांनी यशस्वी केला, फक्त आमची त्यांना जोड मिळाली. कारण शेवटी जोपर्यंत शिष्यवर्ग नसतील तर गुरु शिकवणार कोणाला, आणि शेवटी गुरु नसतील तर शिष्य नसतील, गुरु नसतील तर शिष्य कुठून शिकणार. म्हणजे दोन्ही आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून हा जो कोर्स होता 5 दिवसाचा हा परिपूर्ण करा. आणि त्या अनुषंगाने बघायचं झालं तर आज सरांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये आणि वास्तूमध्ये आम्हाला वास्तव्य करायला दिलं. ही माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही, माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांसाठी छोटी गोष्ट नव्हती, कारण यासाठी मन मोठं लागते. कारण गुरुकुल पद्धतीमध्ये जर सुरुवातीला आपण बघायला गेलो तर सर्व लोक पूर्वीच्या काळामध्ये गुरु शिष्य एकत्र राहत होते, पण हे आज कलियुग आहे. कलियुगामध्ये जरी गुरु शिष्य जरी असले तरी असं आहे ना की स्वतःच्या घरामध्ये फॅमिली असताना कोण स्वतःचं घर देत नाही. आणि आज सरांनी म्हणा आणि आज आमच्या मॅडम रुपाली मॅडमनी पण म्हणजे ह्या उभयतांनी की एवढं मोठं मन दाखवलं की आम्ही तिथे काय बोलूच शकत नाही, म्हणजे आमची बोलतीच बंद झाली. कारण कसं असते, आपण ज्या वेळेला एखाद्याच्या म्हणजे शिष्य म्हणून आपण इथे क्लास घेणार, सगळं काय करणार आणि त्यांच्याच घरी राहणार, आम्हाला एक्सपेक्टेशनच नाही होतं. पण एवढं सगळं असून सुद्धा त्या संपूर्ण कुटुंबाने आम्हाला स्वीकारलं. आम्ही म्हणजे मी एकटाच नव्हतो, तर आम्ही 5 विद्यार्थी होतो, आम्हाला सगळ्यांना स्वीकारलं आनंदाने. आज मॅडमनी पण म्हणजे अन्नपूर्णा आहे त्यांच्या हातामध्ये, की आज आम्ही 5 दिवसाचा आस्वाद पण असा घेतला की त्यांनी जराही त्यांच्या चेहऱ्यावर कुठे असं आम्हाला दिसलं नाही की थकवा जाणवलेला. की कधी कधी कसं असते, दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर माणसांची चिडचिड होते, अरे काय तुम्हाला क्लास घ्यायला जागा नाही काय, हेच मिळालं का, अशी लोकांचं असू शकते. पण मॅडमनी तसं कधीच दाखवलं नाही. मॅडमनी तो मोठेपणा दाखवला, मग तो त्यांच्या मनाचा असेल, त्यांच्या संस्कृतीचा असेल, त्यांच्यावर असलेले सगळे संस्कार असतील. आणि हे आम्हाला इथे जाणवलं की त्याचमुळे आज आम्ही हा जो 5 दिवसाचा कोर्स होता, हा जो कोर्स आम्ही यशस्वीरित्या परिपूर्ण केला असं वाटतो. आज आम्ही जरी सरांनी सांगितलं की तुम्ही वास्तुशास्त्र तज्ञ झालात, तरी मी मात्र अजूनपर्यंत तज्ञ स्वतःला समजणार नाही. कारण कसं आहे, आज आपण आपण म्हणतो ना प्राथमिक शिक्षण झाल्याच्या नंतर माध्यमिक शिक्षण, माध्यमिक झाल्यानंतर कॉलेजचं शिक्षण, तसंच आज आमचा हा पहिला वर्ग म्हणजे झाला. आज याच्यानंतर आम्ही या जगामध्ये वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन करायला बाहेर पडणार. पण त्याचंही त्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन असं केलं की तुम्ही साईडवर गेल्याच्या नंतर कसं बघायला पाहिजे, तुम्ही बोलायला काय पाहिजे. कारण शेवटी कसं होते, अरे हे शिक्षण घेतलंय नाही, पण यांचा गुरु कोण होता, यांनी काही शिकवलं नाही का, लोक मागे चर्चा करतात. आम्हाला सणांचं नाव जपणं हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं पण तेवढीच जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी सर आम्ही यशस्वीरित्या पार पाडू. तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळायला पाहिजे. आणि मला तरी वाटते क्लासमध्ये सरांना मीच जास्त त्रास दिला असेल, कारण बरेचसे प्रश्न विचारून हैराण केलं असेल. माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये आज 4-5 दिवसामध्ये जर काही अपराध झाले असतील तर क्षमस्व. परंतु मी या संपूर्ण कुटुंबाचा आम्ही कायमस्वरूपी तुमच्या ऋणात राहू. आणि तुमचा विसर आम्हाला पडू देऊ नका, आमचा विसर तुम्हाला पडू देऊ नको. आणि लवकरात लवकर आम्हाला तुमच्यापर्यंत पुन्हा येण्याची संधी द्या. नवीन वर्ग तुम्ही घ्या, आम्हाला आठवणीने बोलवा आणि आम्ही आनंदाने. धन्यवाद.